सर्व अच्युत गोत्री बांधवांना माझा अर्थात धनंजय लोणारकर महानुभाव साष्टांग दंडोत प्रणाम। तुम्ही स्वीकार केला असेल। जाळीची देवाची यात्रा धूमधडाक्यात अतिशय उत्साहात साजरी झालेली आहे। जे जे आले ते भाग्यवान सगळे त्या दर्शनाला घेऊन पुण्यपावन झालेले, जे नाही येऊ शकले ते त्या आनंदाला मुकलेले आहे। आता अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव तथा बुलढाणा या संस्थेमार्फत दरवर्षी पदयात्रेचं नियोजन करत असतो। आम्ही सर्वजण परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत प्रातस्मरणीय गुरुवर्य गोपाल आश्रमाचे संचालक श्री मोठे बाबाजी यांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री पाथरीकर बाबा यांच्या मार्गदर्शनाने आश्रमस्थ तथा काही गृहस्थ या पदयात्रेचं नियोजन करत असतात। आणि यावर्षी ही पदयात्रा नेहमीप्रमाणे 11 दिवसांची असून 12व्या दिवशी आपापल्या घरी आपण येऊ शकतात। प्रवासाचे दिवस एकूण 11 आहे। स्थान संख्या 42, स्थानाची जी गावं आहेत ती 13 आहे आणि प्रवासाचे एकूण अंतर हे अंतर 155 म्हणजे साधारणपणे 150 किलोमीटरच्या दरम्यान आहे। नगर शहराच्या आजूबाजूला ही पदयात्रा असणार आहे। श्री क्षेत्र पारनेर अहमदनगर तथा अहिल्यानगर जिल्ह्यातलं श्री क्षेत्र पारनेर तिथून ही पदयात्रा सुरू होणार आहे आणि समाप्ती श्री क्षेत्र वांबोरी महानुभाव आश्रम, ज्या आश्रमाचे संचालक आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री मामाजी आहेत त्या आश्रमामध्ये दिनांक 2 रोजी समाप्ती होणार आहे। 1 तारखेला संध्याकाळच्या दरम्यान प्रायश्चित होईल, अर्थात बदल त्यात होऊ शकतो। यामध्ये जी स्थानाची गावं आहेत ती श्री क्षेत्र पारनेर, लोणी, जामगाव, नेप्ती, नागापूर, अरणगाव, नारायणडोह, भिंगार, शेंडी, पिंपळगाव, माळवी, डोंगरगण, सोनई आणि वांबोरी ही सर्व स्थानाची गावं आहेत। यात अनेकांचा सहयोग आहे, संयोजन आलेलं आहे। सर्वांचेच अथक प्रयत्न असतात। कित्येक जण प्रत्यक्ष येऊन काही क्रिया करून उपक्रमाद्वारे यात सहभागी होत असतात। महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, स्थानदर्शन किती, कुठे, काय याचा संदर्भ सांगायचं तर 19 तारखेला श्री देवदत्त आश्रम सिद्धेश्वरवाडी पारनेर इथे आपल्याला संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आहे। 20 तारखेला सकाळी 6:30च्या दरम्यान 6-6:30च्या दरम्यान पदयात्रेला सुरुवात होईल। सर्वप्रथम पारनेर सिद्धेश्वरवाडीतलं जे तीर्थस्थान आहे तिथलं स्थानवंदन होईल, विडावसर समर्पण होईल आणि मग लोणी श्री क्षेत्र लोणी येथे सर्व पदयात्रेकरू येतील। तिथे दुपारी विडावसर देवपूजा झाल्यानंतर भोजन होईल। मुक्कामही तिथेच आहे संध्याकाळचा। आदरणीय पूजनीय श्रद्धेय महंत श्री बाळापूरकर बाबा यांच्या आश्रमामध्ये तिथे मुक्काम असेल। तिथून दुसऱ्या दिवशी अर्थात 21 तारखेला लोणीवरून निघून आम्ही श्री क्षेत्र जामगाव हे तीर्थस्थान वंदन करून वडगाव आमली या गावातल्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण मंदिरात जाणार आहोत। तिथे दुपारी भोजन केल्यानंतर वडगाव आमलीतच असणाऱ्या जवळ 10वा मैल इथे मळ्यामध्ये मुक्काम आहे। अर्थात या पदयात्रेला संपूर्ण गावकऱ्यांचा सहयोग आहे। त्यानंतर 22 तारखेला सकाळी निघून आम्ही नेप्तीला जाणार आहोत। नेप्तीचं स्थान केल्यानंतर दुपार तिथे आहे आणि सायंकाळ नेप्ती फाट्याला आहे। मुक्काम नेप्ती फाट्याला होईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात 23 तारखेला निघणार श्री क्षेत्र नागापूरचं स्थान करणार आणि तिथून महानुभाव आश्रम VRD ज्या आश्रमाच्या संचालिका आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री पूजनीय तपस्विनी पूनमबाई जी आहे त्यांच्या आश्रमात दुपार आणि संध्याकाळही तिथेच होणार आहे। मुक्कामही तिथेच आहे। प्रसाद वंदन त्या ठिकाणी होणार आहे। 24 तारखेला पहाटे नेहमीप्रमाणे निघणार श्री क्षेत्र अरणगाव इथे नाश्ता होईल। तिथून नारायणडोह इथे दुपारीचं भोजन आहे। नारायणडोहपासून 1-2-4 किलोमीटरवरती बायपासला मुक्काम आहे। 25 तारखेला भिंगारचं स्थान आणि दुपार भोजन करून आम्ही श्री क्षेत्र शेंडी येथे मुक्कामी जाणार। 26ला आमचा संपूर्ण दिवस शेंडीलाच मुक्काम असणार आहे। मुक्कामाचं कारण महाशिवरात्री असून प्रसाद वंदन करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात जाऊ, तिथेही करू। 26ला दुपार आणि
संध्याकाळ शेंडीलाच आहे. 27ला श्री क्षेत्र पिंपळगाव माळवी इथे जाणार, तिथून डोंगरगण करणार आणि डोंगरगणच्या जवळपास दुपार आणि मग कात्रड गावाच्या जवळ असणारे कात्रड फाटा येथे आपल्या पदयात्रेचा मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी सोनईचं तीर्थस्थान करणार आणि सोनईच्या आणि ब्राह्मणीच्या मध्ये एका ठिकाणी मुक्काम आहे. दुपारही तिथंच आहे. आणि 1 तारखेला सोनईहून निघून म्हणजे त्या ब्राह्मणीच्या जवळपास निघून महानुभाव श्रीकृष्ण मंदिर श्री क्षेत्र वांबोरी येथे दुपारचं भोजन होईल. आणि सायंकाळच्या दरम्यान म्हणजे 4-5 वाजता मुक्काम जो आहे तो महानुभाव आश्रम शिक्षण संस्था येथे होणार आहे. 1ला प्रायश्चित होईल आणि 2 तारखेला पदयात्रेची समाप्ती होऊन आपापले सर्वजण आपापल्या घरी जातील. यात तुम्हाला लक्षात आलं असेल बहुतांश ठिकाणी स्थानाच्या ठिकाणी दुपार आणि मुक्काम एकाच ठिकाणी आहे. त्याचं कारण असं की त्यानिमित्ताने आपल्याला दुपारचं स्मरण 2-4 तास जे काही प्रत्येकाला शक्य असेल ते स्मरण तिथं व्हावं, त्या स्थानापाशी राहून लीळा स्मरण व्हावं म्हणून आपण मुक्काम आणि हे एकच ठिकाणी ठेवलेले. जास्त अंतर नाही, रोजचं अंतर साधारणपणे 14-15-20च्या आसपास आहे हे संपूर्ण अंतर. तर या पदयात्रेला सर्वच जण येऊ शकता. निवांत असते, ना ऊन आहे ना थंडी आहे, अशा दिवसांमध्ये आहे. शक्यतो सर्व आमचं सोबतच असतं, अगदी आमचा मंडपही सोबत असतो, भोजनाची सर्व व्यवस्था असते. ज्या गावकऱ्यांनी ज्या स्थानिकांनी आपल्याला आग्रह केला भोजनाचा वगैरे त्यांचा आहे, बाकी सर्व सोबत आहे. तुम्ही या पदयात्रेमध्ये 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 दिवस येऊ शकता. सर्वांनी या, जेवढं जमेल तेवढं या. विशेष करून मी नगर परिसरातले आणि पुणेकरांना आवर्जून सांगेल 1 दिवस तरी पदयात्रेचा अनुभव घ्या, आनंद घ्या. पायी तीर्थयात्रा घडो देह देवादारी पडो अशी जी ओवी आहे ती सार्थकी ठरावी म्हणून 1 दिवस तरी या, घ्या, आनंद घ्या. पदयात्रेच्या तीर्थस्थान दर्शन करणाऱ्या या सर्व पदयात्रेकरूंना, वासनिकांना, भिक्षुकांना आपला दंडवत होईल म्हणून सर्वांनी पदयात्रेसाठी नक्की यायचं आहे. पदयात्रेचे जे नियम आहे, जे नियमावली आहे, सूचना आहे ती सर्वांनाच अर्थात बंधनकारक आहे. आणि पदयात्रेसंदर्भात काही चौकशी करायची असेल तर 9850 280 515 या नंबरवरती संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे 9657 36 70 67 याही नंबरला तुम्ही चौकशी करू शकता. तर अशा रीतीने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल, पदयात्रेला या. अनेक पदयात्रा येत असतात, त्या पदयात्रेला आपण जाऊ शकत नाही तर निदान पदयात्रेच्या दर्शनासाठी तर नक्की यायला हवं. देवाने आपल्याला पाय जे दिलेले ते देवाच्या स्थानाकडे जाण्यासाठी दिलेले, देवाचं दर्शन घेण्यासाठी दिलेले आहे. जर त्या पायांचा आपण तिकडे उपयोग करणार नाही तर कदाचित आपल्याला वार्धक्यामध्ये त्रास होऊ शकतो. ज्यांना त्रास असेल, ज्यांना होण्याची शक्यता असेल तो परमेश्वर नक्कीच दूर करेल असं मला वाटतं. आणि म्हणून दिनांक 20 फेब्रुवारी गुरुवार रोजी 2025 रोजी आपली पदयात्रा ही पारनेरहून सुरू होणार आहे आणि 2 मार्च 2025 रोजी वांबोरी येथे समाप्ती होणार आहे, संपणार आहे. तुम्ही सर्वांनी नक्की या. काही शंका असेल, काही माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. या पदयात्रेची पत्रिका मी कमेंटमध्ये टाकणार आहे. धन्यवाद.